बाबीत जायचं नाही, कारण आपण ज्या समित्या सांगितल्या त्या समित्यांचे अहवाल कधी आले आणि आपण अध्यादेश कधी काढला हे विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्याला कायदा करता आला असता, पण तो केला नाही आपण. फार जास्त अभ्यास. तसंच आम्ही अभ्यास केला तर आमच्यावर काय आक्षेप घेता? 1.5 वर्ष तुम्ही अभ्यास केला, 1.5 वर्ष अभ्यास केला. संजय साहेब, प्रश्न आहे का? उत्तर आहे का? हा, आरक्षणाचे महत्वाचे प्रश्न रेज करून आणि या संदर्भात 60 वर्षाचा अभ्यास मुळामध्ये उच्च न्यायालयाने या ठिकाणी जो काही शिक्षणातलं आरक्षण आहे त्याचा अंतिम निर्णय दिला नाही. त्यांनी नोकरीतल्या आरक्षणावर आणि शिक्षणाच्या पूर्ण दोन्ही याच्यावर स्थगिती दिली, पण स्थगिती देत असताना त्यांनी शिक्षणातलं जे काही आता केलेलं आहे ते कंटिन्यू करायला सध्या तरी इंट्रीम हरकत नाही आमची. हा, अशा प्रकारचा त्यांनी आदेश दिला. आता राज्यासमोर आम्ही ऍडव्होकेट जनरलची चर्चा केली, वेगवेगळ्या फोरमवर चर्चा केली. आता त्यातला कायदेशीर प्रश्न एवढाच आमच्या समोर आला की एकाच पद्धतीनं आरक्षण दिलं, त्यांना मागास जाती ठरवून त्या मागास जातींच्या आधारावर त्यांना आरक्षण दिलं. मग ते जर आरक्षण दिलं तर ते आरक्षण एकतर दोन्हीकडे अफेल झालं पाहिजे, नाही तर दोन्हीकडे स्ट्रक डाऊन झालं पाहिजे. आता हायकोर्टाने या ठिकाणी असा निर्णय दिला की शिक्षणात चालू द्या आणि नोकऱ्यांमध्ये त्यांनी ते स्थगित केलं. आणि म्हणून आम्ही हा कॉन्शियस निर्णय घेतला की या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही वाट पाहू. दरम्यानच्या काळात जो काही अध्यादेश आहे तो अध्यादेश लॅप झालेला आहे, त्या संदर्भात कुठलीही पुढची कारवाई झालेली नाहीये. त्यामुळे उच्च न्यायालयात अजूनही केस चाललेली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्याच्या संदर्भात मेरिटवर जे काही निर्णय आहेत ते पुढच्या काळात केले जातील. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण सांगितलं की तावडे समिती नेमकं काय करते आहे. तावडे समिती ही आता नव्याने कुठलं आरक्षण देण्याकरता तयार केलेली नाही. तावडे समिती ही उच्च न्यायालयामध्ये आपली जी केस आहे त्या केसमध्ये वकिलांना असिस्टन्स करण्याकरता ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे, ज्या काही अभ्यासांची आवश्यकता आहे त्या करून घ्यायच्या, ते पुरावे तयार करायचे, याकरता ती समिती केलेली आहे. योग्य प्रकारे आज मी त्याच्यावर सविस्तर याकरता बोलत नाही की पुन्हा एक चर्चा मेटे साहेबांची आहे, त्यावेळी त्याच्यावर सविस्तर उत्तर मिळेल. आणि त्यावेळेस त्या समितीने आतापर्यंत काय काय केलं, किती प्रकारचे पुरावे त्यांनी त्या ठिकाणी जमा केले, असे सगळे पुरावे आपण कोर्टासमोर त्या ठिकाणी मांडतोय. आणि म्हणून त्या संदर्भात राज्य सरकार आणि ही समिती काही एकट्या तावड्यांची नाहीत, आपल्याला माहिती आहे सर्व पक्षातले सर्व गटनेते प्रमुख पक्षातले त्याच्यामध्ये आहेत. आणि सगळे मिळून ही केस आपण सक्सीड झालो पाहिजे याकरता त्याचा प्रयत्न सगळ्यांचा चाललेला आहे. त्याकरता जे पुरावे पाहिजे, कारण आपण ज्यावेळी तो अध्यादेश काढला त्यावेळी जे काही त्याच्यामध्ये नियमानुसार जे काही पुरावे मागासलेपणाचे त्या ठिकाणी ऑन रेकॉर्ड घ्यायला हवे होते ते त्यावेळेस घेतले नाही. म्हणजे मी पुन्हा राजकीय बोलायचं नाही, पण अगदी इलेक्शनची वेळ होती त्यामुळे आपल्याला घाई होती ती काढायची, त्यामुळे ते सगळे पुरावे आपण घेऊ शकलो नाही, कारण त्याला वेळ लागला असता. आणि त्यामुळे आता ते सगळे पुरावे मागासलेपण जे दाखवायचे आहे त्या संदर्भातले, म्हणजे अगदी छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळी आरक्षण दिलं त्यावेळी त्यांनी त्यावेळेसच्या मराठा समाजाचा समावेश केला होता, त्यामुळे मराठा समाज तेव्हाही मागास होता इथपासनं जे सगळे पुरावे हे आपण त्या ठिकाणी जमा केलेले आहेत आणि ते सगळे पुरावे न्यायालयासमोर या ठिकाणी आपण मांडतोय. त्यानंतर आपण या ठिकाणी धनगर आरक्षणाच्या संदर्भातला विषय या ठिकाणी आपण मांडला. त्या संदर्भात आपण असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, मग त्यांना माहिती नव्हतं का? हे खरं मला माहिती नव्हतं. याचं कारण मी आपल्याला सांगतो की साधारणपणे मंत्रिमंडळाचा किंवा एक आपल्याला त्या ठिकाणी शिफारस पाठवायची आहे, इतक्यापुरतं ते आश्वासन मर्यादित होतं की आम्ही ती शिफारस पाठवू. पण याच्यामध्ये आपण जर कार्यपद्धती बघितली तर कार्यपद्धती काय आहे, तर अनुसूचित जातीत जमातीत कोणाचा समावेश करायचा आपण ठरवत नाही, ते केंद्र सरकार ठरवतं. अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा अशी मागणी करणाऱ्या जाती जमातीमध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेले निकष लक्षणे आढळून येतात किंवा कसे याची छाननी करण्याकरता विहित कार्यपद्धती विहित केली आहे. सदर पद्धत पुढील प्रमाणे, आणि ही कधीपासून आहे, 1988 पासून आहे ही कार्यपद्धत, ज्याच्यामध्ये एखाद्या जाती जमातीच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश होण्यासाठी
त्यांची मागणी असल्यास त्याबाबत आयुक्त, संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे अभिप्राय मागवण्यात येतात. त्यांचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर मग ते TSC समोर वगैरे ठेवावे लागतात आणि त्याच्यानंतर ते पाठवावे लागतात. ही विहित कार्यपद्धती आहे. आता याच्यामध्ये मी आपल्यास अगदी नम्रपणे निदर्शनास आणून देतो की या संदर्भात तत्कालीन सभापतींनी काही निर्देश दिले होते आणि त्या निर्देशाच्या अनुषंगाने ही विहित कार्यपद्धती पूर्ण करण्याकरता मागच्या सरकारने जी आपली TRTI आहे यांना अहवाल तयार करायला सांगितला. कारण त्या अहवालाशिवाय जर आपण केंद्र सरकारला पाठवलं तर केंद्रात ते मान्यच होऊ शकत नाही. विहित कार्यपद्धती आहे आणि म्हणून मग या त्याच्यामध्ये बैठकीच्या महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीमध्ये च्या यादीत धनगर जातीचा समावेश का करता येत नाही याबाबतचा अहवाल आणि बिहार, ओरिसा व झारखंड या राज्यांची व त्या राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर जातीचा कोणत्या निकषांच्या आधारे समावेश केला त्याबाबतची सविस्तर माहिती आणि त्याबाबतचा अहवाल पाठवण्याबाबत ठरले होते. त्यानुसार बिहार, ओरिसा, झारखंड राज्यांच्या अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेल्या धनगर जातीचा कोणत्या निकषांच्या आधारे समावेश केला हे पाहण्यासाठी आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या कार्यालयातील संशोधन पथक वरील राज्यामध्ये माहे 2006-07 जे काय असेल ते गेले. या पथकाने सर्वेक्षण करून सादर केलेला अहवाल त्यांनी शासनाला सादर केला. त्याच्यामध्ये तो जो अहवाल झाला तो अहवाल काय झाला तर संशोधन पथकाने राज्य सरकारला जो अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये असं नमूद केलं, ओरान जमातीतील जे लोक दुसऱ्याच्या शेतावर अथवा घरात मजूर म्हणून काम करतात त्यांना धांगड असे संबोधले जाते. त्यामुळे बिहार, ओरिसा, झारखंड या राज्यांच्या अनुसूचित जातीच्या यादीत या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. तथापि धांगड या शब्दाचे इंग्रजीमध्ये धनगर असे स्पेलिंग होते. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर म्हणजे धांगड ही ओरानची तत्सम जमात म्हणून नमूद केली आहे. ओरान व धनगर म्हणजे धांगड यांच्या चालीरीती, रूढी, परंपरा, देवदेवता, पारंपरिक व्यवसाय भिन्न नसून एकच आहे. महाराष्ट्र राज्यातील धनगर जातीच्या चालीरीती, रूढी, परंपरा, देवदेवता व पारंपरिक व्यवसाय हा धांगड ब्रॅकेटमध्ये धनगर म्हणजे त्या स्पेलिंग प्रमाणे जमातीपेक्षा भिन्न असून या दोन्ही जाती जमाती एकमेकापेक्षा भिन्न आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर जातीचा ओरान या जमातीच्या तत्सम जमात म्हणून समावेश करता येणार नाही. असा तो अहवाल त्या काळामध्ये तयार झाला आणि तो अहवाल राज्य शासनाला सादर झाला. त्यापूर्वी राज्य शासनाने मग काय केलं, राज्य शासनाने एक केंद्र सरकारला शिफारस केली की यांचा समावेश तिसऱ्या सूचीत करावा. आता केंद्र सरकारने त्याच्यावर उत्तर असं पाठवलं की तिसरी सूचीच अवेलेबल आहे आणि त्याच्यामुळे तो प्रस्ताव रिजेक्ट झाला. मग आता नव्याने प्रस्ताव पाठवायचा, तो नव्याने प्रस्ताव पुन्हा आपण आपलं सरकार ज्यावेळेस शेवटच्या काळात होतं त्यावेळी आपण एक पत्र पाठवलं, पण त्या पत्रासोबत अहवाल कुठला गेला, हाच अहवाल गेला, दुसरा अहवाल नाहीये. त्यामुळे अहवालाशिवाय त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही जातीचा समावेश करता येत नाही. आता रेकॉर्डवर अहवाल कुठला होता, हा जो अहवाल TRTIने तयार केला तो अहवाल होता. त्यामुळे आता आमच्यासमोर पर्याय काय होता, पर्याय असा होता की आपण सांगितल्याप्रमाणे मोठेपणा घ्यायचा, एक निर्णय करायचा, एक पत्र जसं तुम्ही पाठवलं तसं पाठवून द्यायचं आणि त्या पत्रावर रिप्लाय घ्यायचा की तुमचा कुठलाही अहवाल नाही, जुना अहवाल या जमातीच्या विरोधात आहे, त्यामुळे हे करता येत नाही. आमचं काम झालं असतं, आम्ही या ठिकाणी वाचून दाखवलं असतं. तो मार्ग आम्ही स्वीकारला नाही. आम्ही मार्ग काय स्वीकारला, आम्ही सांगितलं की सगळ्या जे काही धनगर समाजातले वेगवेगळे आमदार असतील किंवा काही संघटना त्या ठिकाणी काम करतायत या सगळ्यांची बैठक घेतली. ती बैठक घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमचे पुरावे आम्हाला द्या. कारण त्या सगळ्यांनी असं सांगितलं की आम्ही हे जे TRTI आहे याच्या समोर दिलेले पुरावे त्यांनी ग्राह्यच धरलेले नाही, म्हणून त्यांचा रिपोर्ट जो आलेला आहे राज्य सरकारकडे तो चुकीचा आलाय. मग आम्ही ऍडव्होकेट जनरलचं ओपिनियन घेतलं. ऍडव्होकेट जनरलने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की सगळ्या पुराव्यासहित जर तुम्ही ही विहित कार्यपद्धती केली तर तुम्हाला पाठवायला काही हरकत नाहीये, यू कॅन सेंड इट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याकरता तुम्हाला विहित जी काही त्याची कारवाई आहे ती पूर्ण करावी लागेल. म्हणून मग असा पहिल्यांदा निर्णय केला की पुरावे ग्राह्य धरलेले नाहीत
म्हणून पुरावे ग्राह्य धरून पुन्हा एकदा या ठिकाणी हा सगळा अहवाल प्राप्त करून घेतला पाहिजे. त्यानंतर अनेकांनी भेट घेऊन मला असं सांगितलं की हे जे ट्रायबल रिसर्च ऑर्गनायझेशन आपली TRTI जी आहे इन्स्टिट्यूट, ही आमच्या विरोधात आहे. किंबहुना धनगर समाजाच्या विरोधात त्यांनी एक ऑलरेडी अहवाल दिला असताना तुम्ही पुन्हा जर त्यांना ते काम दिलं तर पुन्हा तसाच अहवाल येईल. मागच्या वेळेस त्यांनी आमचे पुरावे ग्राह्य धरले नाही. मग अनेकांची मी चर्चा करून त्यांना विचारलं की जर तिसरी त्रयस्थ संस्था आपल्याला करता येईल का. मग त्याच्यामध्ये आदिवासी विकास विभागाला आपण विचारलं तर आदिवासी विकास विभागाने सांगितलं की राज्य सरकारला अधिकार आहे, क्रेडिबल संस्थेकडनं तिसऱ्या तुम्ही अशा प्रकारचा अहवाल प्राप्त करून घेऊ शकता. मग पुन्हा सगळ्यांची चर्चा केली आणि त्यांना विचारलं की या ठिकाणी क्रेडिबल संस्थांमध्ये मग साधारणपणे अशा याच्यात TISS जी आहे ही एक निष्पक्ष अशा प्रकारची संस्था मानली जाते. त्याच्यामुळे त्यात साधारणपणे सगळ्यांनी सांगितलं. मग TISS ला टर्म्स ऑफ रेफरन्स दिले आणि त्यांना हे सांगितलं की तुम्हाला सगळ्यांचे पुरावे घ्यावे लागतील. म्हणजे जसं TRTIने वन साइडेड स्वतःच एक त्या ठिकाणी संशोधन केलं आणि त्या संशोधनावर आधारित एक अहवाल देऊन टाकलाय, करता येत ना असं चालणार नाही. आणि तुम्हाला अप्रिशिएट करावे लागतील हे सगळे पुरावे. आणि ते तुम्हाला स्वीकारले तर का स्वीकारले, नाकारले तर का नाकारले, याचं तुम्हाला रिझन ऑर्डर द्यावा लागेल. त्यानुसार TISSनी त्याचा 3 टप्प्यामध्ये सर्व्हे करायचं ठरवलं. ते 3 टप्पे, त्याच्या कॉस्ट, त्याच्याकरता त्यांना काय लागणार आहे असं सगळं त्यांनी उपलब्ध करून दिलं. त्यानुसार ते काम आपण TISSला दिलेलं आहे. TISS आता समाजातल्या सगळ्या लोकांना ओपनली बोलवणार आहे, त्यांचे पुरावे त्या ठिकाणी घेतले जाणार आहे आणि त्याच्या आधारावर हा अहवाल त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या निमित्ताने राज्य सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. धनगर समाजाला या ठिकाणी आरक्षण देण्याच्या संदर्भात आमच्याकडनं पूर्ण आम्ही सकारात्मक आहोत. पण विहित कारवाई पूर्ण न करता, हे संवैधानिक कारवाई आहे, संवैधानिक कारवाई पूर्ण न करता जर हे पाठवलं तर या ठिकाणी ते पुन्हा जसं तुमच्या काळात वापस आलं तसं आमच्याही काळात वापस येईल. आणि त्यामुळे केवळ पॉलिटिकल अशा प्रकारचे आश्वासन ठरेल आणि त्या दृष्टीने ही सगळी कारवाई कायदेशीर हातामध्ये घेतली आहे. एक मिनिट स्थगिती आली त्यावेळी आम्ही महाधिवक्ता आणि जे काही आपले सिनियर काउन्सिल्स त्या ठिकाणी होते त्यांच्याशी चर्चा केली. या 2 बाबी पूर्णपणे भिन्न आहेत. भिन्न याकरता आहे की एकीकडे आरक्षणाला जो चॅलेंज आहे तो मागासलेपणा नाही म्हणून आहे आणि दुसरीकडे जरी आपण म्हणत असलो की आम्ही तत्सम जातींना आरक्षण दिलेलं असलं तरी देखील दुसरीकडचा चॅलेंज हा आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये धर्माच्या आधारावर, ऐकून घ्या पूर्ण, आधारावर त्या ठिकाणी आरक्षण देता येत नाही. आणि देशाच्या कायद्यामध्ये जिथे धर्म आहे तिथे जातीची जर त्या ठिकाणी नोंद असेल तर आजही मिळत आहे, ऑलरेडी नोंद असेल तर आजही मिळत आहे. ओबीसी मध्ये आज अल्पसंख्याक विभागाचे मंत्री आहेत ज्यांची नोंद मुस्लिम समाजातही आजही त्या पर्टिक्युलर जातीची आहे, त्याला आजही मिळत आहे. त्यामुळे इथे जो प्रिन्सिपल चॅलेंज होता तो प्रिन्सिपल चॅलेंज हे धर्मावर आधारित अशा प्रकारचं आरक्षण आहे आणि हे नॉन कॉन्स्टिट्युशनल असं होतं. आणि म्हणून ऍडव्होकेट जनरलनी आम्हाला याच्या संदर्भात ज्यावेळेस चर्चा केली मराठा आरक्षणाच्या संदर्भात, त्यावेळेस त्यांनी आम्हाला असा सल्ला दिला की याच्यातला प्रिन्सिपल चॅलेंज मागासले पण नाही हा आहे आणि त्यामुळे तुम्ही या संदर्भात कायदा करू शकता आणि तो कायदाही चॅलेंज झाला तरी देखील तुम्ही मागासले पण कसं आहे या संदर्भातले पुरावे त्या ठिकाणी सादर करू शकता. म्हणून आम्ही तो कायदा केला. या ठिकाणी जो चॅलेंज आहे तो धर्मावर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने इंट्रीम आदेश दिल्यानंतर देखील आमच्यासमोर प्रश्न हा होता की आपली भूमिका काय राज्य सरकारची. तर राज्य सरकारची भूमिका ही स्पष्ट आहे की संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. मग याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय एकच मिनिट, प्रश्नोत्तराचा तास अर्थार्थी संपलेला आहे परंतु मी 5 मिनिटं ही वेळ वाढवून देत आहे. त्यामुळे या संदर्भात धर्माच्या आधारावर देता येत नाही आणि म्हणून प्रिन्सिपल चॅलेंज जो आहे तो जोपर्यंत डिसाईड होत नाही धर्माच्या आधारावर आहे की जातीच्या आधारावर आहे, जातीच्या आधारावर डिफरन्शिएट करता येते की नाही. आणि हायकोर्टानेच जर हायकोर्ट त्याच्याबद्दल क्लिअर असतं तर मला सांगा की शिक्षणाकरता अलाव केलं आणि नोकरीकरता का अलाव केलं नाही, काय कारण आहे. त्यामुळे प्रिन्सिपल चॅलेंजवर त्यांनी जर एक अध्यादेश स्थगित केला तर याचा अर्थ हायकोर्टाने त्याबद्दल कुठलाही क्लिअर अशा प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. आणि म्हणून जोपर्यंत उच्च न्यायालयाचा योग्य निर्णय या संदर्भात होत नाही
तोपर्यंत राज्य सरकारने याच्यावर कुठली कारवाई केलेली नाही. मात्र त्या अध्यादेशामध्ये जे लोक त्या ठिकाणी शैक्षणिक याच्यात लागले होते यांना पूर्णपणे आपण प्रोटेक्ट केलं, त्यांना आपण त्या ठिकाणी काढलेलं नाही. नार्वेकर साहेब, भूमिका या ठिकाणी मांडली आहे. आपल्या संविधानामध्ये धर्मावर आधारित आरक्षणाला ऐकून घ्या, मी शांतपणे सांगतो. आपल्या संविधानाने धर्मावर आधारित आरक्षणाला मान्यता दिलेली नाही. मागास याच्याकरता अल्पसंख्याकांमध्ये ज्यांनी मागास म्हणून आपली नोंद केली आहे त्यांना आजही आरक्षण मिळतं आहे. आता जो आदेश आपण या ठिकाणी काढला शिक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भात, तो चॅलेंज प्रिन्सिपली धर्मावर आधारित आरक्षण देता येत नाही याच्यावर झाला. आणि त्या संदर्भात एका बाबतीत हायकोर्टाने स्थगिती देऊन देखील, म्हणजे स्थगिती दिलीच आहे, अध्यादेशाला स्थगितच आहे, पण परमिशन दिली आहे टू कंटिन्यू इट. आणि दुसऱ्या याच्यात त्यांनी कारवाईला स्थगिती दिली आहे. याचा अर्थ काय आहे? प्रिन्सिपल ऑब्जेक्शन जे होतं की धर्मावर आधारित आरक्षण आहे, या संदर्भात हायकोर्टाने स्पष्ट निर्देश दिले आहेत का? नाही दिलेले. दिले असते तर एका याला त्यांनी स्थगिती दिली नसती. आपण आरक्षण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आरक्षणामध्ये नोकरी आणि शिक्षण या दोन्हीचा समावेश आहे. त्याच्यामुळे हे कॉन्फ्लिक्टिंग आहे. याच्यामध्ये धर्मावर आधारित आरक्षण भारताच्या संविधानानुसार देता येत नाही. त्या प्रिन्सिपल चॅलेंजवर हे चॅलेंज झालेलं आहे. त्याच प्रिन्सिपल चॅलेंजवर एक अध्यादेश स्टेड आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातला पूर्ण निर्णय उच्च न्यायालयाचा, आणि मी आधीही सांगितलं की उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो निर्णय आल्यानंतर याच्याबद्दल निर्णय केला. प्रश्नोत्तराचा तास संपला.